एनडीएच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। देश पातळीवर एनडीएच्या राजकीय रणनीती संदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीतून होण्याची शक्यता आहे। सोबतच शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधव हे बैठकीला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप कुठलाही नेता उपस्थित नाही अशी माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक, सोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। देशपातळीवर एनडीएच्या राजकीय रणनीती संदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीच्या माध्यमातून केली जाऊ शकते आणि या बैठकीला शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधव हे उपस्थित असतील, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप कुठलाही नेता या बैठकीला उपस्थित नसेल अशी माहिती ही समोर येते। या बैठकीत नेमकं काय घडतं, काय सूचना केल्या जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्याच्या या एनडीएच्या बैठकीत अनेक खरं तर विषयांवर चर्चा केली जाऊ शकते। राजकीय रणनीती संदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीच्या माध्यमातून होऊ शकते आणि या बैठकीला शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधव हे उपस्थित असतील अशी माहिती मिळते। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मात्र कुठलाही नेता या बैठकीला उपस्थित नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, नेमकी कधी या बैठकीला सुरुवात होईल आणि काय नेमकं घडू शकतं या बैठकीदरम्यान? साधारण 1 वाजता या बैठकीला सुरुवात होणार होती। या बैठकीसाठी एनडीएचे बहुतांश जे घटक दल आहेत ते पोहोचलेले आहेत। चंद्रबाबू नायडू असो, त्याचबरोबर आपणा दलाच्या प्रमुख असलेल्या अनुप्रिया पटेल असो, त्याचबरोबर जितराम मांझी जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। तर जर पाहिलं तर बहुतांश पक्षाचे जे प्रमुख आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं कोणताही नेता यामध्ये पोहोचलेला नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ही बैठक पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये एनडीएची पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे आणि या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं प्रतापराव जाधव उपस्थित आहेत, मात्र एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित नाही। अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं एकही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जर पाहिलं तर जे.पी. नड्डा यांच्या घरी ही बैठक पार पडत आहे। बैठकीला सर्व राज्यातील जे एनडीएतील घटक पक्ष आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चंद्रबाबू नायडू हे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, ते देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत। त्यामुळं अजित पवार या बैठकीला उपस्थित नाहीत किंवा त्यांचे एकही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। गौरी, हो नक्की शिवाजी, या बैठकीत नेमकं काय घडतं, काय सूचना खरं तर केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।